मोर्चे लहान पण कीर्ती महान आहे ती डबडेवाले सारखा सारखा बाजूला सारखा आणि लाल लांगोचा अशा 2 कुस्त्या मैदानावरती लागलेल्या आहेत 2100 रुपये इनामाच्या हे ऐतिहासिक मैदान संपलेल्या कुस्तीमध्ये शिवा मोरे पहिला विजय झालेला आहे एका हमालाचा पोरगा अवघ्या 21 सेकंदामध्ये महाराष्ट्र केसरी झाला सिकंदर शेख एकच कुस्ती होत्या अजून आघाडी आणायला पाहिजे हा एक कुस्ती होत्या एक राहू द्या ते दबड्यावाले मागे राहा एखाद्या पहिल्याला लागेल तो दबड्या कडेला गेलेली आहे तिकडे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे लढाई लागली आता दोन्ही साईडला
हॅलो, सवारीला कशी देणार? सवारीला कशी देणार? नाही, सवारीची हात सवारी कशी देणार नाही? माहिती सांगणं चालू आहे. दपड्यामुळे काही कुस्तीची माहिती कमी लोक 5 मिनिटं पुढे कुस्तीची माहिती सांगा चालू. हा निळ्या रंगाचा गावाचं नाव सांगा. 4 कोटीची तालीम उभारली. आज त्या ठिकाणी 150 मुलं सराव करतात. त्याच तालमीचा हा गणेश अतिशय गरिबाघरचा पैलवान आहे. 3च पत्राचं घर आहे. राहायला घर नाही, कसायला जमीन नाही. वडील लोकांच्या गाडीवरती ड्रायव्हर आहे. एवढा सुंदर आणि तगडा पोरगा निर्माण केला त्याच्या वडिलांना. कोण तुमचं बँक बॅलन्स बघायला येत नाही, कोण तुमची तिजोरी बघायला येत नाही. उघडी तिजोरी कोणाचं पोरग पैसे फिरले आणि त्यात आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. आजी सोनियाचा दिनू, वर्षी अमृताचा धुनू. आनंदाचे डोहे आनंद तरंग, हाचे सुंदर सोहळा याची देही याची डोळा. जनसागराचा महासागर झालेला आहे आणि या महासागराला आनंदाचं उदाहरण आलेलं आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंगा, हाचे सुंदर सोहळा याची देही याची डोळा. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, हाची सुख सोहळा स्वर्गी नाही. असा हा धरतीवरचा स्वर्ग बघायचा असेल तर साखर खेड्याला जावावं. कुस्ती मैदान बघावं तर साखर खेड्याला जावावं. एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान. अहो, रामायणामधून जर हनुमंताचा उल्लेख बघावा तर ते रामायण अधुरा आहे. आणि या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामधून जर साखर खेरडा कुस्ती मैदानचा उल्लेख बघावा तर ते महाराष्ट्राचं कुस्ती क्षेत्र अधुरा आहे. कराटा या दोन्ही पैलवानांसाठी बस गयो परत कुस्ती समोरासमोर. असे हे दोन्ही पैलवान वयाला, वजनाला, उंचीला, दिसायला, रंगाला सारखे आहे. 21,000 रुपये इनामासाठी कुस्ती लागलेली आहे. बघता बघता या मैदानची कुस्ती 21,000 रुपयावरती जाणार आहे. आणि 21,000 रुपये बक्षीस स्पॉन्सर केलेला आहे स्वर्गवासी पहाडसिंग राजपूत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. खऱ्या अर्थानं पहाडसिंग राजपूत स्वर्गातून बघत असतील तर त्यांना आनंद होत असेल की माझ्या जन्मभूमीमध्ये, माझ्या कर्मभूमीमध्ये आज मर्दुकी जोपासणारा खेळ माझ्या सवंगड्याने आयोजित केला आणि माझ्या स्मृती प्रित्यर्थ 21,000 रुपये इनामाचं बक्षीस दिलेलं आहे. तरी मरावे कीर्तिरूपी उरावे. माणूस हा त्याच्या कर्मावरून, त्याच्या कर्तृत्वावरून, त्याच्या कार्यावरून जिवंत असतो. असे आमचे पहाडसिंग राजाचं काम केलेलं आहे. हे कौतुक आहे. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये शेखर भाऊ शुक्ल माजी सरपंच यांच्यातर्फे. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस राजेश ठोके माजी पंचायत समिती सभापती सिंदखेड राजा खिडगाव कुणाचं, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचं. छत्रपती शिवाजी महाराजांची मामकुळ आहे. अशा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. हे कौतुक आहे. 5व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 5,500 रुपये. माननीय श्री विकासभाऊ इंगळे माहेर ज्वेलर साखर खेरडा यांच्यातर्फे आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 5,100 रुपये. माननीय श्री विजय जवळ सद्गुरू मेडिका